जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रो, आज आपण एक प्रॉब्लेम करणार आहे. प्रॉब्लेम आहे बघा, अ पेंडुलम कन्सिस्टिंग ऑफ ए मासलेस स्ट्रिंग ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर. डाटा पिकअप केला पाहिजे आपण. डाटा मध्ये काय आहे बघा, लेंथ 20 सेंटीमीटर and tiny box of mass 100 gram. Mass किती आहे? 100 gram. Is set up as a conical pendulum. Its bob now performs 75 RPM. RPM that is frequency. Again, किती आहे? 75 RPM. Calculate kinetic energy, that is Ke equal to question mark. And increasing gravitational potential energy, that is delta P of pi square काय वापरायचं आहे मला 10. ते काही लिहिलंच पाहिजे असं नाही डाटा मध्ये, फक्त क्वेश्चन मधून बघून आपण वापरू शकतो. आता बघा, हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम कमी वेळात कसा सोडवता येईल हे महत्त्वाचं आहे. कारण हा प्रॉब्लेम आपल्याला बोर्डाला सुद्धा वेळेत सोडवता आला पाहिजे. त्याहीपेक्षा जर कमी वेळात सोडवता आला तर हे जे स्किल आहे हे जेई सीईटी नीटला आपल्याला वापरता येईल. हा प्रॉब्लेम एक्सरसाइज मधला वेगवेगळ्या पब्लिकेशन्स मध्ये, समजा नवनीत मध्ये किंवा टार्गेट मध्ये किंवा अनेक पब्लिकेशन असतील, त्यामध्ये थीटा काढलेली, ह्या प्रॉब्लेम मध्ये थीटा किती लॉग टेबलचा वापर करून काढलेला आहे, परंतु थीटा इथे काढावाच लागत नाही. इथं लॉग टेबलचा वापर न करता आपण हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर आपण ज्या मेथडने सोडवतोय, आपण आपली स्वतःची पद्धत डेव्हलप केलेली आहे की जेणेकरून विद्यार्थ्याला लॉग टेबल उघडणे, त्याचं कॉस बघणे, ते अँगल बघणे, हा वेळ त्याला वाचवलेला आहे या सोल्युशन मध्ये. आणि ही जी मेथड आहे आपली सोडवण्याची, ही कुठल्याच पुस्तकात नाही, ही आपण स्वतः डेव्हलप केली आहे. पण आलेलं उत्तर हे इतर पद्धतीने आलेलं उत्तर आणि आपल्या पद्धतीने आलेलं उत्तर एकच आहे. त्यामुळे आपलं हे करेक्ट आहे. फक्त एक लक्षात ठेवा की या ठिकाणी मी आपली स्वतःची पद्धत डेव्हलप केल्या. नवनीत मध्ये सोडवून दिले बरोबर आहे, परंतु तिथं थीटा बघितलेला आहे. इतर प्रकाशन असतील तिथं पण थीटा बघितले, म्हणजे लॉग टेबलचा वापर केलाय. म्हणजे लॉग टेबलचा वापर केला याचा अर्थ तिथं वेळ जादा गेलेला आहे. म्हणून आपण कमी वेळात हे कसं सोडवायचं हे एका वेगळ्या पद्धतीने आज बघणार आहोत. काळजीपूर्वक बघा. आता यामध्ये आपण पहिल्यांदा जी तुम्हाला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिले, दॅट इज एसआय युनिट, मग हे एसआय युनिट मध्ये करून घेतो. नंतर हे आरपीएम आहे, रिव्हॉल्यूशन पर मिनिट, हे एसआय युनिटला चालत नाही, हे आरपीएम युनिट एसआय युनिट नव्हे. तर एसआय युनिट कुठला आहे? आरपीएस फर्स्ट. आरपीएस ही सीजीएस ला पण चालतो. मग आता बदल कसा करतो बघायचं. 20 सेंटीमीटरचं मीटर करायचं, म्हणजे 10⁻⁻² ने मल्टिप्लाय करायचं. तर 20 × 10⁻⁻² हे काय झालं? मीटर. आणि ह्याचं सिंपलिफिकेशन कसं येईल? 10⁻⁻² काढून टाका, 0.2 मीटर. त्याचा 100 ग्रॅमचं किलोग्रॅम करण्यासाठी 100 × 10⁻³ केजी झालं ग्रॅमचं किलोग्रॅम. म्हणजे 10⁻², 10⁻⁻1 म्हणजे 0.1 केजी आले. लक्षात आलं असेल तुमच्या. 100 म्हणजे 10⁻², 10⁻³ 10⁻⁻1 आणि 10⁻⁻1 म्हणजे 1/10 आणि 1/10 म्हणजे 0.1. एवढं सगळं लिहित बसायचं नाही. डायरेक्ट 100 ग्रॅम डाटा मध्ये येऊन डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. आता 75 आरपीएम चं आरपीएस करतो. एका मिनिटाला 75 रिव्हॉल्यूशन आहे. एका सेकंदाला किती काढण्यासाठी भागलं पाहिजे का गुणलं पाहिजे? व्हेरी गुड, डिवाइड 60. आता हा भाग लावतो. 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. 5 भाग जातोय बघा. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. आणि मग
3×5=15, 3×4 काय आलं 5/4. हा भाग काय करण्याची गरज नाही, डायरेक्ट वापरू आपण, त्याला आरपीएस म्हणायचं वा हर्ट्ज. आणि आता आपल्याला सोडवण्याची वेगळी टेक्नॉलॉजी बघा. जे काढायचं आहे त्याचा फॉर्म्युला लिहा. काय फॉर्म्युला आहे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². फक्त उत्तर काढणं महत्त्वाचं नाही, उत्तर कसं काढलं त्याचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे आणि असंच काढलं हे कळलं पाहिजे. 1/2 mv². आता m दिलेला आहे. आता याचा ऑब्स्टॅकल अडथळा कुठला आहे तुम्हाला, की जे दिलं नाही त्याला अडथळा म्हणायचं, ऑब्स्टॅकल म्हणायचं v² आहे किंवा v आहे. मग हे v किंवा v² कसं काढता येईल हे बघितलं पाहिजे. मग ऑल इक्वेशन नंबर 1 नाव v² ऑब्स्टॅकल शोधून काढला पाहिजे. मग तुम्हाला v चा फॉर्म्युला माहित आहे, v √rg tan θ. मग हा फॉर्म्युला माहित आहे पण आपल्याला v² पाहिजे. काय नाही v² लिखता येईल, स्क्वेअर रूट कशाला लिहित बसायचं सारखं वेळ लावायला. v²rg tan θ म्हणजे परीक्षेत इक्वेशन दिलं की डायरेक्ट हे लिहिलंच, कारण मला v² काढायचं आहे. आता लक्ष जर दिलं दाखवलं तर g दिलेला आहे, r दिलेला नाही आणि त्याचबरोबर tan θ पण दिलेला आहे. मग आता काय करायचं? एक ऑब्स्टॅकल काढायला गेलो, v² त्याचा फॉर्म्युला लिहिला, पण त्यात दोन ऑब्स्टॅकल निर्माण झाले. एक अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करायला लागलो, त्यात दोन अडचणी निर्माण झाल्या. मग प्रॉब्लेम मध्ये असंच असतं, प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम येतो. मग म्हणूनच त्याला प्रॉब्लेम म्हटलेला आहे. मग बघा rg tan θ. आता दाताकडे बघायचं, जी आहे पण r नाही, r नाही पण l आहे. पण l म्हणजे तुम्हाला डोळ्यासमोर फिगर निर्माण झाली पाहिजे. एक्झाम्पल सोडवताना परीक्षेत फिगर काढायची गरज नाही, पण अंडरस्टँडिंग साठी आता हे महत्त्वाचं आहे. बघा तुम्ही शिकलेला आहे, जनरल फिगर काढतो ते r हे l, याची किंमत किती असते तुम्ही शिकलेला आहे, l cos θ. आणि याला आपण hc हा अँगल θ असतो. इथं फोर्सेस वगैरे असतात ते काढत नाही कारण आपल्याला फक्त अंडरस्टँडिंग साठी काढले सोडवण्यासाठी. आता बघा मला r दिलेलं नाही पण l दिलेला आहे, म्हणून मी r याकडे डिलीट करून l आणणार. मग r डिलीट करून l आणण्यासाठी r दिलेलं नाही, मला l च्या भाषेत r पाहिजे. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा विचार करावा लागेल. आता या ठिकाणी r डिलीट करायचा आहे मला, म्हणजे r चा विचार करायचा नाही. r ऐवजी r ची किंमत द्यायची आहे. मग इथं कुठला रेशो घेऊ? जर sin θ घेतलं तर r/l. आणि r म्हणजे काय? l sin θ. r म्हणजे काय? l sin θ. तुला तेच माहिती परीक्षेत डायरेक्ट हे डोळ्यासमोर फक्त पाहिजे, डायरेक्ट याचं r l sin θ. g आणि tan θ म्हणजे काय? sin θ डिवाइडेड बाय cos θ. आणि मग हा फॉर्म्युला v² चा कसा झाला बघा, lg sin θ * sin θ sin² θ. मग आपण काय डेरिव्हेशन करत नाही, आपण एक्झाम्पल सोडवतोय. sin² θ लिहायचंच नाही, डायरेक्ट करायचं sin θ * sin θ 1 - cos² θ डिवाइडेड बाय काय आलं हे cos θ. म्हणजे v² चा फॉर्म्युला v² काढण्यासाठी v² चा अर्धी tan θ फॉर्म्युला लिहिला आणि नंतर v² हे लिहिलं. याचा अर्थ परीक्षेत एवढा मार्क न लिहिता डायरेक्ट तुम्ही v² lg 1 - cos² θ cos θ हा पुस्तकात कुठंच फॉर्म्युला नाही, पण हा फॉर्म्युला बरोबर आहे. मग अभ्यास करताना एवढा करा तुम्ही, पण परीक्षेत डायरेक्ट v² ची किंमत ही जरी लिहिली, पुस्तकात कुठं जरी नसली
तर ही बरोबर आहे. कारण का बरोबर आहे तुम्हाला हे पटवून सांगितलं. आणि आपल्याला आता इथं ह्या फॉर्म्युल्यात एल दिलेला आहे, जी दिलेला आहे, पण काय दिलेलं नाही, जे अडचण निर्माण करते व्ही स्क्वेअर काढायला जर कॉस थिटा दिलेला आहे. मग कॉस थिटाची किंमत कशी काढायची हा प्रश्न आहे. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. नंतर आता आवर एम इज टू फाइंड कॉस थिटा. मग कॉस थिटा कसं काढायचं डाटा काढायचं. याचा वापर करायला लागतोय, यांचा वापर करणार आहे. अजून यांचा वापर केलेला नाही, याचा अर्थ कॉस थिटा काढण्यासाठी यांचा वापर होऊ शकतो, हे लॉजिक असतं. मग बघा, सिन्स आपल्याला एक यांचा फॉर्म्युला लिहायचा आहे, शिकलेलो आपण कोनिकल पेंडुलम मधला. n = 1/2 स्क्वेअर रूट ओमेगा मध्ये ओमेगाचा फॉर्म्युला लिहायचा. ओमेगाचा फॉर्म्युला काय होता? स्क्वेअर रूट g/l cos थीटा. त्यावरून परत t चा काढला तुम्ही. t म्हणजे 2π/ओमेगा. मग त्या ठिकाणी किंवा ओमेगा म्हणजे 2π/t. मग t = 2π/ओमेगा म्हणजे 2π/ओमेगा हे रियल cos थीटा वर गेलो. आता ध्यानात ठेवा, n = 1/t. डोळ्यासमोर सगळं चित्र निर्माण झालं पाहिजे. आणि इथं फॉर्म्युला t चा आहे 2π/ओमेगा l cos थीटा. परत वर जाऊन g खाली आलं होतं न्यूमरेटरला गेल्यानंतर. मग इथं या ठिकाणी आपल्याला काय मिळेल? g/l cos थीटा. आता या ठिकाणी हे g/l cos थीटा आपल्याला यातून किंमत कुणाची पाहिजे? तर यातून किंमत आपल्याला कशाची पाहिजे? cos थीटाची पाहिजे. यासाठी आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल. या ठिकाणी स्क्वेअरिंग करताना काय आहे बघा, पहिल्यांदा आपण दिलेला फॉर्म्युला बरोबर आहे का नाही हे बघण्यासाठी एक टेक्नॉलॉजी वापरायची असते. कशी बघा, ओमेगा म्हणजे तरी हे प्रूव्ह केलेलं आहे. मग t म्हणजे 2π/ओमेगा. ओमेगा म्हणजे स्क्वेअर रूट g/l cos थीटा. परत वर गेल्यानंतर स्क्वेअर रूट l cos थीटा बाय g. आणि नंतर फ्रिक्वेन्सी काढताना उलटच उलट म्हणजे g/l cos थीटा. आता बघा स्क्वेअरिंग करा. l स्क्वेअर = 1/4π स्क्वेअर g/l cos थीटा. तुम्हाला यात पाहिजे काय? cos थीटा. कारण cos थीटा ऑब्स्टॅकल आहे. हे जे अत्यंत महत्त्वाचं आहे फॉर्म्युला, त्यात cos थीटा गरजेचा आहे. cos थीटा = कसं काय? g/4π स्क्वेअर × 1g आणि नंतर हे l इथलं हे l स्क्वेअर कडे जाणार. आता आपल्याला किंमत पाहिजे cos थीटाची किंमत घेणार. आता cos थीटाची किंमत कशी काढतोय बघा. cos थीटा = g किती आहे? 10 4 पाय स्क्वेअरची किंमत किती वापरायला सांगितल्या? 10 इंटू l किती दिलेला आहे? 0.2 आणि इंटू l स्क्वेअर l किती आलेला आहे? 5/4 आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर. याला सबस्टिट्यूशन मारायचं. या सबस्टिट्यूशनला मारायचं. आणि आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन वेगाने करायचं, म्हणजे जास्त स्टेप करायचं नाही. म्हणजे कसं केलं बघा, ऍटिंग जास्त. नंतर हे 4 5/4 चा स्क्वेअर आहे. म्हणजे 5 ला पण स्क्वेअर आहे, 4 ला पण स्क्वेअर आहे. यातला 4 स्क्वेअर मधला या 4 ला एक 4 कॅन्सल झाला आणि हे 4 जंपिंग म्हणून वर गेले. म्हणजे काय होईल आपल्याला? 4 इथं 4 चा स्क्वेअर आहे ना, त्यातला या 4 एका 4 ला हे 4 गेलं आणि त्यातलं एक 4 उरलेलं वर गेलं. म्हणजे 4 अपॉन आता बघा हे इथं 4 आहे, इथं 4 आहे. हे 4 आता आपण 4 × π स्क्वेअर
0.2 कॅन्सल करून कुठल्या फॉर्मॅटमध्ये येते बघा 4/2 into 25 आणि 2 दिल्याबद्दल 10⁻⁻1 आणि हे दोन्ही 4 आणि नंतर हे 2 आणि 10⁻⁻1 वर गेले की 10 आणि 10 दोन्ही 20 भागिले 25 आणि ह्याचं सिम्प्लिफिकेशन 25 वाचा 25 आणि याचं उत्तर किती आलं बघा 0.8 कोणाची किंमत आहे cos थीटा. आता ह्या cos थीटाचा वापर आपण कुठे केला पाहिजे लक्षात आलं पाहिजे. आपल्याला v² काढायचं चाललंय आपलं. cos थीटाची किंमत शोधून काढली. cos थीटा अननोन आहे इथं. आता याचा वापर याला इक्वेशन 3 समजा आणि 3 चा वापर कुठे करायचा 2 मध्ये. परीक्षेत काय यूज 3 into राईट. 3 चा वापर 2 मध्ये केला तर इथं लिहितो मी का अभ्यास करताना समजण्यासाठी 3 into मग काय करा v² L काय बघा 0.2 g काय g into 10 परत 1 minus cos² थीटा 1 minus 0.8 चा काय स्क्वेअर अपॉन आणि काय cos थीटा म्हणजे 0.8 आणि मग हे v² सॉल्व केलं समजा तर काय येईल 2 into 10⁻⁻1 सोप्या पद्धतीने करण्यासाठी into 10 10 ला 10 कॅन्सल होईल. आता 1 minus 0.8 चा स्क्वेअर 0.64 अपॉन हे 0.8 आता सिम्प्लिफिकेशन आता बघा 1 minus 0.64 अत्यंत महत्त्वाचं हे सुद्धा काय करायचं नाही 0.64 मायनस 7 गेले 3 एक कॅरी 0.36 मग काय करायचं 2 into 0.36 upon 0.8 आणि इथं हे 2 ने भाग लावा 0.4 आणि मग आता 0.36 upon 0.4 तर आता या ठिकाणी काय करतोय बघा मी 36 into 10⁻⁻2 upon 4 आता या ठिकाणी into 10⁻⁻1 आणि म्हणजे काय आलं 4×36 into 10⁻2 10⁻⁻2 10⁻⁻1 वर गेलं 10⁻+1 into 10⁻⁻1 आणि म्हणजेच हे उत्तर किती आलं 0.9 ही कुणाची व्हॅल्यू आली v² ची व्हॅल्यू आली आणि याचं युनिट काय आलं मीटर v चं युनिट मीटर पर सेकंद v² चं काय मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर कारण व्हेलॉसिटी युनिट मीटर पर सेकंद पण इथे v² काढले म्हणजे मीटर स्क्वेअर पर सेकंद स्क्वेअर. आता ही v² ची व्हॅल्यू कुठे पुट करावी लागेल पाठीमागे लक्ष द्या इक्वेशन नंबर 1 मध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय 1/2 फ्रॉम इक्वेशन 1 परीक्षेत जास्त नाही समजण्यासाठी लो m किती आहे m आताच आपण बघितलं आहे बघा 0.1 किलोग्राम मध्ये लिहायचं. नंतर आता into v² किती आलं 0.9 हे v² आहे ह्याचा स्क्वेअर करायचा आहे परत हे 0.1 काढलं 100 ग्रॅम 100 into 10⁻³ म्हणजे 10⁻⁻1 म्हणजे 1/10⁻1 0.1 आणि नंतर आता सिम्प्लिफिकेशन करा याचं 1 करा into 10⁻⁻1 into 9 करा into 10⁻⁻1 upon 2 किती आलं 4.5 into 10⁻⁻2
-2 आणि उत्तर किती आलं 10⁻² काढून टाकलं समजा तर काय उत्तर येईल 0.042 एक मग किती आलं हे जूल कायनेटिक एनर्जी काय आली जूल. आता आपल्याला अजून काय काढायचं आहे इन्क्रीजिंग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. इन्क्रीजिंग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशी काढू शकतो बघा. इन्क्रीजिंग ग्रॅव्हिटेशनल डेल्टा काय असतं mgh. mgh म्हणजे काय ना बघा डेल्टा p mgh. पण h म्हणजे इथे काय लक्षात आलं पाहिजे. अंडरस्टँडिंग करा प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. h किंमत काय आहे इथे रिजिड सपोर्ट हे L हे R हा बॉल असा इतका वर जाणार किती उंचीवर जाणार एवढ्या बघा. मग ही हाईट कशी काढणार तर L मायनस ही H म्हणजे L मायनस H म्हणजे इथे काय ना L मायनस H आणि mg L मायनस H. आता L मायनस H आता L मायनस H दिलेलं नाही पण सिन्स बघा बरं हे H जर मांडलं ह्याला H हे H म्हणजे mgh मधलं H नव्हे mgh H ची किंमत इथं L मायनस H. आता हे H कसं काढता येईल हे थीटा असेल तर cos थीटा इज इक्वल टू H बाय L आणि H म्हणजे काय येतं L cos थीटा. काय कॉमन mg L ब्रॅकेट मध्ये 1 मायनस cos थीटा. हा सुद्धा फॉर्म्युला पुस्तकात नाही परीक्षेत डायरेक्ट हे न लिहिता हा फॉर्म्युला लिहायचा. असे काय प्रॉब्लेम पुस्तकात आहेत त्याचे फॉर्म्युले पुस्तकात नाही ते डेव्हलप करायचे आहेत. डेल्टा p म्हणजे mgl 1 मायनस cos थीटा ब्रॅकेट m किती आहे m ची किंमत करा 0.1 g10 l किती आहे 0.2 into 1 minus cos theta ची किंमत आताच काढली आपण 0. what is cos theta 0.8. मग आता किती आलं बघा that is equal हे 1 into 10 raised to minus 1 आणि हे 10 म्हणजे 0.1 into 10 0.1 10 वेळा म्हणजे 1 आणि 1 राहायची गरज असते आपल्याला into 0.1 आणि एक्सपोनेंट 1 into 1 minus आपल्याला लक्षात घ्या cos थीटा ची किंमत आपण वापरलेली आहे cos थीटा 0.8 आहे बघा 1 minus 0.8 0.8 किती ते बघ दाखवा गेली 2 0. and that is equal to 0.2 into 1 minus 0.2. what is 1 minus 0.2 हे 1 minus 0.2 sorry 1 minus 0.2 0. हा गुणाकार करा 0.2 into 0.2 म्हणजे 2 into 10 raised to minus 1 2 into 10 raised to minus 1 डायरेक्ट असतात ते वेगवेगळे 4 10 raised to minus 2 आणि 10 raised to minus 2 काढून टाका हे 0.04 हे डेल्टा p हे जूल हे लिहायची गरज नाही. ज्यांना कळत नाही त्यांची समजून घ्या ज्यांना कळत आहे त्यांनी डायरेक्ट ह्या स्टेप वर डायरेक्ट 0.04 जूल. आता पुस्तकाचे उत्तर वाचून दाखवतो बरोबर आहे का बघा cos थीटा 0.8 आलं का बघा आपलं राईट. कायनेटिक एनर्जी 0.45 जूल. काय झालं राईट कायनेटिक एनर्जी 1 10 raised to minus 1 into 9
हे 9 केलं की v स्क्वेअर ची किंमत आहे आपली 9 0.9 9 into 10 raised to minus 1 हे 4.5 into 10 raised to minus 2 upon 2 हे 10 raised to minus 2 काढून टाकलं. या ठिकाणी काय झालं प्रॉब्लेम बघा 9 into 10 raised to minus 1 10 raised to minus 2 4.5 10 raised to minus 2 काढलं. एक गणित आलं की त्या पद्धतीने v स्क्वेअर किती आले बघा आपलं बरोबर 0.9 दाखवतो बंद करू